नांदेडच्या मुखेड तालुक्यातील हसनाळ या गावामध्ये आपण आलोय। हे पुनर्वसित गाव आहे आणि अशा पद्धतीने त्यांना या टीन शेड्स मध्ये गावकऱ्यांना ठेवण्यात आले। हे अनेक अशी टीन शेड्स गावातल्या वेगवेगळ्या भागामध्ये पाहायला मिळतात। विशेष म्हणजे आरोप असा आहे गावकऱ्यांचा, सगळे प्रकल्पग्रस्त असताना त्यांना वेगवेगळ्या सुविधा देणं अपेक्षित होतं, पण त्या सुविधा मिळत नाही असं सांगितलं जातं। आणि जिथं गावाचं पुनर्वसन केलं तिथं सुद्धा अशा पद्धतीचा हा डोंगर पाहायला मिळतोय। गावकऱ्यांचं मत आहे की जर मोठा पाऊस झाला तर हे सुद्धा परत ढासळू शकते आणि याचंही माळीण होऊ शकते। अशा पद्धतीने अशा ठिकाणी गावकऱ्यांचं जर बघितलं गेलं तर पुनर्वसन केलं गेलं। काय काय नेमक्या समस्या आहेत, या सगळ्या समस्या आपण या गावकऱ्यांकडून जाणून घेणार आहोत। या सगळ्या महिला आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी बोलणार आहोत। काय सांगाल, त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं वर्षभरापूर्वी, काय आठवणी आहेत सगळ्या? काय साहेब, रानात गेलता आणि कुटके करून खाल्ल्या, झोपल्या। रात्री 2ला पाणी आलं। एकाला लेकर बाळ कोण कोण शेती होते त्या येऊन उठिले। तसंच भिजत बोंबलत लढत आला ह्या माळाला। एक शेजाऱ्याचं घर गाठलं, त्या शेजाऱ्याच्या घरात येऊन बसल्या। 2 दिवस अंगाला कपडा नव्हता, काय नव्हता। सोयऱ्या धाऱ्यानं आणून दिलं, आणबी आणून दिलं, पानबी आणून दिलं। त्याचे नेसून घेऊन 4 रोज राहिल्या। महागडी मिळाल तेव्हा कोणी कोणी कपडे लती आणून दिलं, कोणी अन्न पीठ आणून दिलं, डाळ आणून दिलं सोयऱ्या धाऱ्यानं। तेच खात राहिल्या का 8 दिवस सरकारनं मोठ्या साहेब सरकारचं दिला नाही, मोठ्या साहेबांनी किनवी आलत्याने खिचडी आणून दिले। तेच ताट घेऊन मागून खाऊन राहिल्या। आता काम नाही दाम नाही, आता अन्न बी नाही खायला। या गावात काम करा, शिवार बी नाही वाहून गेला। त्या कोरोळच्या राना काय थोडा आहे कोरोळचा शिवार, त्या वसूरच्या माकडीच्या रानानं जाऊन तिथली मंजुरी आणून आता करून खावलेला। प्यायला इथं तर झोपायला लाईट नाही, पाणी प्यायला पाणी नाही। कुठं जाऊन राहा, सरकारनं आम्हाला कवा काय देईल, कवा खाऊन कवा जगावं, आम्ही कसं जगावं? कवा खाऊन कवा हे करा। आता मला सांगा, शासन काही देतो म्हणलं होतं, योजना वगैरे काय दिल्या होत्या, देतो त्याच्यापैकी काय मिळालं? काय बी नाही दिलं गाव, नाही। घर देतो म्हणलं होतं, नाही घरकुल. काय नाही, उपाशी जाय एकलीचा पैसे बी पडू देतो म्हणून काय द्यायना गेले। मंजुरी करावं, मंजुरी बी लागणार आहे गावामध्ये, खायला बी भेटणार आहे, दाणे बी कोणी देणार, महागा तर कोणी म्हणत का हात तुला द्यायला लागणार आहेत कुणबी लोक बी। काय काय गेलं एकली होतं खावा आता मी, घरातलं काय काय? मला लेकरू नाही, बाळ नाही, काय नाही। मंजुरी केल्याची पोट भरणं, घरात पसारचा देतो जा मला, ते बी द्यायना गेले। बघत राहल्या, दवानं तर मागून खाद्या। मला सांगा, घर देतो म्हटले होते, प्लॉट देतो म्हणले होते, तुम्हाला मिळाला का? मला फलाट देतो म्हणले होते। आमच्या नवऱ्याची वारसा असं हे केले, कागद नेलं माझ्या पुतण्यानं। 2दा-3दा नांदेडला 4 वेळेस गेल्या। आमचे 5,000 घेतले, देणं बी नाही घेणं बी नाही, काय बी नाही। 5,000 घेतला त्यानं, 5,000 घेतला म्हणजे म्हणून 5,000 बी नाही, काय बी नाही। पसाऱ्याचे देतो म्हणलं, आमचा पुतण्या मेला म्हणून आम्ही पसारा भरले तर भरल्या नाही। संध्याकाळी झोपीमध्ये पाणी आलं, लेकराला पोटाला लावून आलो। ये पुतण्या मला पुण्याला गेलता, त्याची धावा करत आलो। कोण मला उठवायचं होतं? जवळ जास्त त्यानं आल्या। कसं करावं, कसं जगावं, कसं राहावं? मला पोट नाही, मला लेकराचं लग्न कसं करू, कसं राहू? पण 100 रुपये घेतले, नावं लिहून घेतो म्हणून नावं लिहून घेतले तर 1 रुपया दिलं नाही। त्या पसाऱ्याचे देतो म्हणला, कोणता पोलीस पाटील सरपंच कुठं आहे की खपला का गेला का भोईमध्ये, मेला का त्याची माती झाली का? मला सांगा, तुम्हाला मग आता तुम्ही किती वेळ मला गेला आता मला प्रशासनाच्या? काय बी करा, मला एका मुलीचे लग्न झाले, मला काय बी करून आसरा द्या। मला घर कुठं का देईना, मला किती का 1 फलाटाचं 2 फलाटाचं की एका बाजूची का जागा देना, मला जागा द्या। मला दुसरं काय पसारा पैसे मोशाची मी आशा करा नाही, मला फक्त मला कुडी द्या। मला मेलं तर मला मडे टाका, एवढं मला काय काय नाही। म्हणाले, काय ते खाऊन देईन? कशामुळे देत नाही तुम्हाला? मला नावामध्ये फरकच बसले म्हणा, येतं जिथं गेलं तिथं किती म्हणून फिरावं, किती म्हणून पैसा घाला, काय फरक आहे? रोज मंजुरी करा। नवऱ्याचं हे का ना इथंच आहे की पुतण्या, तुमचं नावात काय माझं नाव फरक आहे? गोदावरी रामराव इंगोले आहे, तर त्याचं नाव श्यामराव झाले। श्यामराव झाले तर बी नाव बदलून घेतल्यानंतर मंडळ अधिकारी म्हणले, बाबा मी बदलून घेतो, उद्या येतो मी म्हणले। उद्या बी नाही, परवा बी नाही, कवा बी नाही। या भाऊला म्हणा, भाऊ मला घर नाही, भाऊ द्या की। त्या कोरोनाच्या भावाला म्हणा, भाऊ मला घर द्या की। कोणाच्या पाया पडू मी, कोणाला बाई माणूस कोण घेऊन जाते, रोज उठून कोण नेते, कोणाचा पुतण्या नेते। दिलं तर मला डिझेलचे पैसे द्या म्हणतात, कोण कसं करू मी, कशी जगू? रोज निंदाय जाऊ का, खुरपाय जाऊ का, पोट भरू का, लेकीचं लग्न करू? आता त्यात जावाय गरोदर लेखायचं, आता घर किरायाने घेऊन बाळात पण कर म्हणाल्या, करू कसं? जगू कसं, राहू कसं? अनेक सांगा, म्हणजे समस्या हात आहेत, धरून मला घर आणखीन आपल्यासोबत महिला आहेत। घर काय द्या काय वाहून गेलं होतं मला घरातलं, घर द्या काय परिस्थिती ओढवली तुमच्यावर? मला घर साहेब आम्ही संध्याकाळी असं लोक बाहेर बोलल्यानं आम्हाला जाग आला। आम्ही म्हणल्या घरच्याला इकून एकाला काय बोलत, माणसं काय झाले काय नाही का, पाणी आले का असं म्हणून बाहेर आल्या। खरंच पाणी आलं आमच्या दरवाजाला, तर आम्ही तसंच घाबरून घर मोकळे सोडून काहीच घरातलं आणलं नाही। फक्त एका लेकाची 2 लेकरं घेऊन काकामध्ये आम्ही वरी आल्या। आम्ही काहीच आणलं नाही घरातून, कपड्यावर आले। आम्हाला 8-8 दिवस आंघोळ्या नव्हत्या साहेब, आम्ही ढाबळे केल्याने शिवून आम्ही गुंडाला गुंडाळून आंघोळ्या केल्या आम्ही।
आमची परिस्थिती लई वांगळ होती. आमच्या हत्तीचे मस्तक शेत गेले. आज 4-4 लाखाचा माल व्हायचे आमच्या शेत गेले. आम्ही काय खावं, कसं राहावं, कसं जगावं आम्ही? आम्हाला किती पैसे दिले सरकारचे? हेक्टरला 2.5 लाख दिले, 7 लाख दिले. आमच्या 10-10 एकर शेत गेल्यात. आम्ही काय खावं? पाण्याखाली आहेत शेत. शेत सगळे पाण्यात गेले. आता उदरनिर्वाहाचं साधन नाही. नाही आता आम्हाला काही शेतच नाही तर आता आम्ही कसं करावं, कसं जगावं आम्ही? सर काम काय करतं? आमच्या लेकराचे लग्न नाही तर काही नाही. तिथं कोण पोरी देऊ लागले? घर नाही, कोण पोरी देऊ लागले आमच्या लेकराला? उठून गेलेले म्हणाले. आम्हाला कसं करावं आम्ही? आम्हाला पोरी द्या म्हणलं की तुम्ही उठून गेलेल्या गावच्या तिथं काय आहे त्या माळात म्हणलं. आम्हाला आम्ही कसं करावं? आम्हाला घर नाही राहायला. आज देईल उद्या देईल म्हणून वाट बघलेली. आम्हाला कोणी आमचं सरकार नाहीच आमचं रडायचं कोणी. आणखीन काही महिला आहेत. काय तुमची काय प्रश्न आहेत? काय काय सुटलीत? कोणत्या अडचणी आहेत? आता म्हणजे काय अडचण सांगू साहेब, आता असलीच होय अडचण. सगळं गेलं म्हणजे काय नाही, शेत नाही, फेत नाही, सगळं गेले पाण्यामध्ये. कुठून पाणी कुठून आणतं प्यायचं? प्यायचं पाणी लोकांच्या बोरचं मागून बोरचं खालच्या बोरचं कुठून बी आणत्या, कुठल्या आणून पित्या कोण आम्हाला नळाचं. जारी करणारे म्हणलं तेव्हा पाण्याला. वर्षभरात कोणी आलते का? अधिकारी वगैरे आले होते वर्षभरात? असंच आले, ऐकून घेतले गेले अधिकारी. काय केले सोय? वरीच झालं. आम्हाला पाणी नाही. आता आणायचं त्या माळावर वरी जाऊन पाणी आणायला लागतंय प्यायला. आमची वय आहे का पाणी आणायची? आमचे गुडघे दुखतात. खाली काय ग्रामपंचायतला का बोर मारून दिले सरकारचं की काय आहे इथं? काहीच नाही. वरून बी कोण आम्हाला जारी करणार? खाली इथं काय वरच्या स्वतःच्या घरी मारलेली बोर आहे तर तेवढ्या 40 पायऱ्या उतरून आम्हाला 2 घागरी पाणी येणार. इथं काय खाली पाणी नाही का? आणि ग्रामपंचायतला काही सोय नाही, काय नाही. मुळामध्ये गेले, दाणे गेले, मुळात प्रकल्पामध्ये सगळे अगोदरच शेत गेले. घरामध्ये जी काही जमापुंजी होती, संसार उपयोगी साहित्य होतं, गाडी असेल, घोडी असेल, सगळं काही त्याच्यामध्ये वाहून गेलं. वर्ष होते. वर्ष झाल्यानंतरही त्यांचे अजूनही पुनर्वसन घराचं होणं अपेक्षित होतं, ते झालेलं नाहीये. आणि त्यामुळं या प्रकल्पग्रस्तांच्या व्यथा ज्या आहेत त्या त्यांच्या डोळ्यामध्ये स्पष्ट दिसतात. सगळ्यांना ऊर भरून त्यांचं येतंय. अक्षरशः त्यांच्या ज्या काही व्यथा होत्या त्यांनी इथं मांडलेल्या आहेत. पण वर्षभरानंतरही त्यांना ज्या सोयी सुविधा मिळायला पाहिजे होत्या शासनानं दिल्या नाहीत, हेच यावरून दिसते. अक्षरशः उपविभागीय अधिकारी अजूनही बैठका घेत आहेत. 15 दिवसामध्ये यांचे प्रश्न सोडले जातील असं सांगतायत. मग शासन मोठमोठ्या आश्वासनं देतं, मग त्याची पूर्तता होत नाही. आणि अशा पद्धतीने या सगळ्या या पूरग्रस्तांची आबाळ होताना आजही पाहायला मिळते. किमान आता तरी शासनानं गांभीर्याने हा विषय घेऊन त्यांच्याकडे मदतीचा हात पुढे करण्याची गरज निर्माण झाली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेशसह गजानन देशमुख, TV9 मराठी, हसनाळ, नांदेड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.